त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यामध्ये पालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद 4 वाजता बरोबर राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होते। त्याचीही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महापालिका निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत। महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जातील। एकाच टप्प्यामध्ये या निवडणुका होणार क्या की मग वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर कोणकोणत्या महापालिका आहेत ते आपण आधी पाहूयात। तर 29 महापालिका आहेत एकूण। महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार। MMRDA रिजन, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल, मीरा भाईंदर, उल्हासनगर। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी। उत्तर महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव। मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, वाघाळा, परभणी, जालना। विदर्भ, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर। तर काही वेळातच आता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडे। कृष्णा, महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता? निखिला, पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषदेला निवडणूक आयोगाच्या सुरुवात होते आहे। 4 वाजताची ही वेळ आणि सगळी तयारी मलबार यांच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, राज्य निवडणूक आयुक्त, त्यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद घेतली जाईल आणि मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल आज वाजेल अशी माहिती आता मिळते आहे। 29 महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्या निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर केला जाईल। तो कशा पद्धतीचा असेल, किती टप्प्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होतात की एकाच टप्प्यामध्ये सगळ्या निवडणुका घेतल्या जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल। मात्र या सगळ्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये सातत्यानं विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यामध्ये मतदार याद्यांमधला घोळ असेल किंवा मग दुबार मतदारांची नोंदणी असेल जी लाखोंच्या संख्येमध्ये होती, त्यावरती सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत आणि महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन सातत्यानं विरोधकांनी जी निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा भेटीगाठी याच्या आधी घेतलेल्या आहेत। त्यामुळे त्या प्रश्नांचं निरसन निवडणूक आयोगाचे अधिकारी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतात का आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर करताना ते कशा स्वरूप जाहीर करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकाच टप्प्यामध्ये या सगळ्या निवडणुका घेतल्या जातील असंही बोललं जाते आणि त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर तो कार्यक्रम कसा जाहीर केला जातो, किती दिवसांचा असेल किंवा मग किती टप्प्यामध्ये किंवा कशा टप्प्यामध्ये त्या तारखा आहेत त्या जाहीर केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबतच या निवडणुका घेऊन आतापर्यंत सातत्यानं विरोधकांनी किंवा काही लोकांनी जे सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मतदार याद्यांमध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेले होते त्या बाबतीतले प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी देऊ शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतली असेल किंवा आणखी काही महानगरपालिकांच्या हद्दीतली जी काही मतदारांची नोंदणी आहे ती दुबार मतदारांची नोंदणी ही लाखोंमध्ये होते आणि त्याचे सगळे पुरावे निवडणूक आयोगाकडे पोहोचवण्यात आलेले होते आणि त्यावरती तिथलं प्रशासन हे काम करताना पाहायला मिळत होतं आणि म्हणून त्या सगळ्या तक्रारी ज्या होत्या किंवा जे काही निरसन होतं ते झालेलं आहे का हे सुद्धा चित्र होईल। पुढच्या काही मिनिटांमध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होते आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे ही पत्रकार परिषद घेत आहेत। त्यामुळे कशा पद्धतीचा कार्यक्रम जाहीर होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, थोडंसं थांबाल, आपण पाहूयात की या सगळ्यावर त्यानंतर काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत या पत्रकार परिषदेसंदर्भात ते आपण पाहूया। ज्या निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाहीये। आत्तापर्यंत म्हणजे साधारणपणे 12:30 पर्यंत तरी त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयातून फायनल रोल कोणाच्या हाती गेलेला नाही। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू। महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आज बैठक होईल आणि आजच तारखा मला वाटतं जाहीर होतील। म्हणजे आता समजा आज उद्यामध्ये आचारसंहिता लागेल आणि निवडणुकीची सुरुवात होईल। आमची सर्व तयारी अतिशय जोरात या ठिकाणी आहे। महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे, लोकांचा विश्वाससुद्धा आमच्या केंद्रीय नेतृत्वावर आहे, माननीय मोदीजींवर आहे, माननीय इथे राज्यामध्ये देवेंद्रजींवर आहे, आमचे मित्रपक्ष आहेत, माननीय शिंदे साहेब आमच्या सोबत आहेत, अजित दादा पण आहेत आणि आम्ही
बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी लढणार आहोत. निवडणूक आयोगाने निपक्षपणाने सेशनसारखं काम करावं, नाही तर या निवडणुका नुसत्या फार्स होत आहेत. लोकांना निवडणुका कशा जिंकायच्या हे सत्तेमधल्या लोकांना अवगत झालेलं आहे. गांधीजींचं माकड होतं त्याप्रमाणे तिन्ही माकडासारखी निवडणूक आयोगाची परिस्थिती आहे. आता ह्या 20 दिवसाच्या पिरियडमध्ये निवडणूक आयोगाने मनात जर आणलं असतं तर एक उदाहरण देतो. मुंबई महानगरपालिकेची अख्खी यादी चेक करून घेतली असती, त्यात दुबार नावं असती ती बाजूला केली असती, पण तसं काही झालेलं नाही. युती ही लवकर झाली तर कार्यकर्त्याला सुद्धा काम करायला वाव मिळतो. कारण की हे जो काही पिरियड आहे मला वाटतं 20 ते 25 दिवसापेक्षा जास्त नसेल. उद्यापासून खऱ्या अर्थानं निवडणुकीची जी तयारी ज्याला म्हणतात, कोणत्या प्रभागामध्ये लढवायचा तो एक विषय असतो. एक अंदाजे उमेदवाराची चाचपणी ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण केली जाईल. अनेक वर्षांपासून या सगळ्या निवडणुका प्रलंबित आहेत. नवी मुंबई सारख्या तर महापालिकांचं तर अशी परिस्थिती आहे की 5-5, 6-6 वर्ष झालेली आहेत की त्या निवडणुका प्रलंबित आहेत. आणि प्रशासक राजमध्ये शहरांचं कसं नुकसान होतं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आणि म्हणून लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, महापौर हे सगळे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे, जेणेकरून शहरांचा कारभार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. हे होत असताना एवढीच एक माफक अपेक्षा आहे का निवडणूक आयोगाने नवीन काही त्याच्यामध्ये परिपत्रकं काढून गोंधळ अजून निर्माण करू नये. आज कदाचित फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीची शक्यता दिसते. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक करण्याची इच्छा ही भाजपची आणि निवडणूक आयोगाची नाही आहे. आज भाजप आणि निवडणूक आयोग दोघेही वेगळे नाही. जर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झालेल्या नाही, निष्पक्ष पद्धतीने झाल्या नाही तर बीजेपीचं पतन होईल. पण हे होत असताना या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. अभी सबवे का शुरू हो गया है, अभी इसका भी स्टेप बाय स्टेप हो जाएगा. आचारसंहिता आता निवडणूक आयोग सांगेल ना. हमने 2.5 साल में मैं मुख्यमंत्री एज अ मुख्यमंत्री जो निर्णय लिए वो मैंने काम किया, इम्प्लीमेंट किया. और अभी देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हम जो बोल रहे हैं वो सब कर रहे हैं. इसलिए तो लैंडस्लाइड मैंडेट मिला ना, इसीलिए उनके पैरों तले जमीन खिसक चुकी है. उन्होंने अपनी हार को स्वीकार किया है, मन बना लिया है, इसलिए वो कारण ढूंढ रहे हैं. महायुती में लढणार, महायुतीचा महापौर होणार. धन्यवाद, थँक्यू. आता तुम्ही ते एवढा 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे निवडणूक आयोगाची. निवडणूक लागण्याची शक्यता आहे, पण अजूनही चंद्रपूर आणि नागपूर या 2 याच्यावर आरक्षणामुळे अनिश्चितता आहे. नाही, म्हणूनच निवडणूक आयुक्ताची पत्रकार परिषद बघितल्यावरच त्याच्यावर आपल्याला मत व्यक्त करता येईल. पण या 2 जर महानगरपालिकेच्या निवडणुका होणारच असतील तर मग 3 वर्ष झोपा काढण्याचं कारण काय होतं? सुप्रीम कोर्टाने 3 वर्ष घेऊन शेवटी ज्या ठिकाणी आपण होतो त्याच ठिकाणी आपण पोहोचलो. म्हणजे प्रशासन असेल किंवा न्याय व्यवस्था असेल, यामध्ये किती साधारणतः तर्कसंगत निर्णय न घेण्याची नवीन पद्धत विकसित आपण करतोय का? या बाबतीमध्ये मात्र आपल्याला गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.